नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्त असताल अशी आशा करते. तर आज आहे उपवास, तर म्हटलं चला छोटासा आलेला माझ्याबरोबर झालेला अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करावं. खरंच आजच्या कलियुगात असं म्हणलं जातं की खरंच बाहेरचं काही खरं नसतं, देवांचं वगैरे काही खरं नसतं. हे मी पण म्हणत असते कधी कधी, मला जरा जास्त हे झाल्या, पण तसं नाही आहे. खरंच बाहेरचं हे असतं. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा मुलगा आपण आजारी असल्यानंतर काय होतं ते तुम्हाला सांगते. काल झालेला माझ्याबरोबर घडलेला अनुभव. कारण खरंच मी रुद्राणीचं कान दुखत होता, तो कान खूप दुखत होता. जवळजवळ 8 दिवस झालं तिचा तो कान दुखत होता. ज्यावेळेस ते कानावर तिचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो कान दर थंडीमध्ये दुखत होता, पण यंदा जास्त थंडी असल्यामुळे तिचा कान खूप दुखत होता. कारण तिला कानाला मार लागला आणि त्या कानामधून रक्त बाहेर येत होतं. त्यामुळे ते कान जखमी झालेला, जे म्हणतात ना आधुजीव झाला आहे, तो आधुजीव तिचा झालेला आहे. त्यामुळे तिला यंदा थंडीमध्ये तिला जास्तच असा त्रास झाला. आणि तिच्या कानामधून काय निघालं तेही तुम्हाला दाखवते, व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. काल मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलते आणि मैत्रिणीच्या घरी गेल्या म्हटली मुलीला नाही आणलं, तर म्हणलं अगं रुद्राणीचा कान दुखतोय आणि तो कान फुटलाय, त्याच्यातून लय घाण आली आणि ते कानामुळे बाहेर हवा लागेल, वारं लागेल, त्यामुळं नाही आणली, तिला घरी ठेवली. तर तिच्या सासूबाईने ऐकलं, तर तिच्या सासूबाई म्हणल्या बरं आहे का तिच्या कानाचं? तर म्हटलं नाही आहो, दुखतोय. तर मग त्यांनी त्यांच्या अंगात येत होतं हे मला माहीत नव्हतं. आणि त्यांनी काय केलं, म्हणले तुझे कुळदैवत कोणतं आहे? तर माझं कुळदैवत आहे कोंढणपूर, पुण्यामध्ये आहे ते कोंढणपूर आहे म्हटलं, भैरोबा. तर त्यांनी सांगितलं कुठाला? तर म्हटलं अहो हिदालाच आहे, पुण्यामधला. तर मग त्यांनी 2 मिनटं माझ्याकडे शांत बघितलं आणि अचानक अंगात आलं. मला माहीत नव्हतं, मी इतकी घाबरून गेलते. अंगात येतं हे माहीत होतं, पण अचानक असं आपण न बघायला गेलो. मी काय बघायला वगैरे गेले नव्हते, मी मैत्रिणीला भेटायला गेलते ना, असं झालं की समोर त्या डायरेक्ट ही झाल्या. मी खूप घाबरले, आता काय करावं ते सुसाना. कारण काय होतं, आपण ज्या वेळेस एखाद्या कार्यक्रमात जातो त्यावेळेस असं आलं की आपल्याला माहीत असतं कुंकू वगैरे लावायचं, पण आपली त्यावेळेस तयारी असते की अशा ठिकाणी असं असं होतंय. पण हे अचानकच आलं, कारण त्या बसल्या जागेवर आणि त्यांचं वय इतकं आहे की त्यांच्या वयाकडे बघून असं वाटत नव्हतं की त्यांच्या अंगात ह्या वयात पण येऊ शकतं, इतकं त्यांचं वय आहे. आणि ते अचानक नाही का इतक्या भारी भारी बोलल्या की मला पटना असं बोलल्या. आणि खरंच माझ्या काळजाला लागलं. खरंच आत्ताच्या परिस्थितीत त्या बोलल्या, ती खरं बोलल्या. कारण कसं राहतं, आपण देवावर जास्त विश्वास ठेवत नाही. एक वेळेस माणसावर विश्वास ठेवतो पण देवावर नाही. पण असं नाही बरं का, देव जितका माणसावर विश्वास ठेवतो ना त्याच्यापेक्षा देवावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मला उत्तर दिलं की, आणि मला त्यावेळेस काही सुचलं नाही. मी फक्त एकच मागणी केली की आता फक्त एकच म्हटलं की माझ्या मुलांना सुख मिळू दे, बाकी मला काहीच नको. आणि नंतर असं झालं की नाही का, ज्या ते माझ्या ह्याच्याबद्दल बोलत होत्या ना, त्यावेळेस माझं खूप असं मन हे होऊन गेलं. कारण खरंच आजच्या परिस्थितीत आम्ही जो विचार करतो तोच. पण मला एकच सांगितलं की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होते. आणि मला एकच त्यांनी वाऱ्यामध्ये सांगितलं की तुला तुझ्या मनात खूप काही करायची इच्छा आहे, पण तुला काही वेळेस साथ भेटत नाही, तर काही वेळेस पैसा भेटत नाही, असं होत आहे. तर खरंच तसंच होतं आहे माझ्या बाबतीत तरी. कारण त्या बोलून गेल्या, पण त्यांनी एक शब्द टाकला की तुला माझं डोंगर सोडून मी आज तुझ्या पायथ्याशी आले, तुझ्यापाशी आले, म्हणजे तुला भेटण्यासाठी आले. तर आता बोल, तुला माझ्याकडून काय पाहिजे? आणि जाताना एकच बोलून गेल्या की माझ्या दरबारात ये, मला वजं टाक, आणि मी ते वजं नाही सोडलं तर माझं नाव देवी म्हणून नाव ही करू नको, आणि माझ्या दरबारात परत तू येऊ नकोस. फक्त माझ्या दरबारात आल्यानंतर मला माझ्यावर कोडं मार, माझ्यावर वजं टाक की तुला काय पाहिजे माझ्याकडून. आणि मी ते जर कोडं नाही सोडलं तर मी पुन्हा तू माझ्या दरबारात येऊ नको. आणि जाताना खरंच मला जायची आज्ञा दे, मला जायची आता, मला
माझ्या ठिकाणी जायचंय आणि एवढंच सांगितलं जाताना आणि त्यांनी एवढं सांगितलं की आता पुरीला जास्त दवाखान्यात नेऊ नको, ह्या 3च दिवसात तुझ्या पुरीला कानामध्ये एक टिपकाही दिसणार नाही आणि गोळ्याही देऊ नको आणि औषधही सोडू नको पोरीचं, बघ आहे का नाही माझं खरं सत्य. तर खरंच माझ्या काल रुद्राने मी औषध पण सोडलं नाही आणि गोळ्या पण दिल्या नाही आणि फक्त त्यांनी दिलेला अंगारा लावला. माझ्या रुद्राणीचा कान एकदम कोरडा आणि ठणठणीत झाला आहे. तुम्ही म्हणता काही म्हणते ताई, पण शपथ घेऊन सांगते मी कधीच एवढ्या जवळून आणि अचानक कधीच बघितलं नव्हतं की माझ्या मनातली आणि मला स्वतः येऊन देवी भेटल असं मला कधीच वाटलं नाही. आज काय होतं माहिती आहे का, आजच्या कलियुगात ह्याच्यावर विश्वास नाही लोकांचा बसत, पण मी त्याच्यातले आहे. मला थोडासा देवाधर्माचा आहे आणि मला जितका माणसापेक्षा देवावर विश्वास आहे. पण आज खरंच माझ्या देवीने स्वतः येऊन मला सांगितलं खरंच, आणि मला ते गोष्टी सगळ्या पटल्या. कारण आपण कधी बघायसाठी नव्हतं गेलो, आपण कधी त्यांना आपल्याला माहीत पण नव्हतं त्यांच्यातल्या गोष्टी, माहिती आहे का. पण त्या इतक्या अचानक देव येणं, अंगात येणं, आपल्याकडे 2 मिनटं बघून देवाने आपल्या मनातलं ओळखणं, एवढं तर नाही बरं का आजपर्यंत मला कळालं. पण खरंच माझ्या भैरवनाथाने, माझ्या आंबाबा तू काही नाही, खरंच माझं आज खूप मोठं वजन कमी केल्यासारखं वाटलं. आणि त्यावेळेस त्यांनी एक शब्द सांगितला, हे जे तुझे 2 लेकरं आहेत ते माझीत, त्यामुळं त्यांना काही होऊन देणार नाही. आणि खरंच त्यावेळेस खूप असं मन भरून आलं की खरंच या जगात, या दुनियेत अजून देव आहेत ज्याला मनातल्या गोष्टी ओळखू येतात. खरंच